मी महेश प्रकाश पाटील आणि या शाळेमध्ये 1ली ते 7वीपर्यंत मी शिक्षण घेतलं आहे आणि ते पण मराठी मीडियममध्ये शिक्षण घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माझं माध्यमिक शिक्षण झालं आहे. त्याच्यानंतर गोगटे कॉलेज आणि नंतर JSS आणि त्याच्यानंतर JN कॉलेजमध्ये मी MBAचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि सध्या आता पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणजे फक्त आपलं रेग्युलर बँकिंग जे आहे ते सोडून जे इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणून आहे तुम्ही पण शिकाल पुढं त्याच्यामध्ये फिडिलिटी सर्व्हिसेस फिडिलिटी सर्व्हिसेस म्हणून आहे इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस पुण्यामध्ये तिथं मी ॲज अ मॅनेजर म्हणून काम करत आहे. आणि मला एक अजून म्हणजे अभिमानाची गोष्ट सांगावीशी वाटते की मराठी मीडियममध्ये आता मी जेव्हा काम करतो माझ्यासोबत लंडनचे काही क्लायंट आहेत, फ्रान्सचे पण काही लोक सोबत असतात, तर मी पण त्यांच्यासोबतच काम करत आहे किंवा त्यांच्यासोबतच किंवा आपल्यामध्ये एक असा भीती असते की आम्ही इंग्लिशमध्ये शिकलो नाही, आम्हाला इंग्लिशचं काही माहिती नाही, तर त्या गोष्टीचं काही नसतं. जो स्टुडंट मराठीमध्ये किंवा मराठीमध्ये आपण जे शिक्षण घेत असतो तो पुढे जाऊन जर त्याच्यामध्ये इच्छाशक्ती असेल किंवा त्याला जर वाटलं की आणि मला भाषा शिकायची आहे, इंग्लिश फक्त एक भाषा आहे त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. तुम्ही जर इंग्लिश बोलता तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्लिश जर बोलत असाल तेच आता मी पण त्या लेवललाच बोलतो तिथं त्यांच्यासोबत, तर मला काही वाटत नाही की मी त्यांचं इंग्लिश माझ्यापेक्षा आहे खूप भारी आहे किंवा माझं कमी आहे असं काहीच वाटत नाही. तर त्याच्यामध्ये एक मला सांगावंसं वाटतं की जे आमचे जांभोळकर सर होते कारण आम्हाला इंग्लिश सुद्धा 5वी पासूनच सुरुवात झाली होती. 5वी ते 7वी होतं सुरुवात, ABCD आधी शिकायचं पण 5वी ते 7वी मी मेन ह्याच्यामध्ये गेलो होतो. तर जांभोळकर सरांनी जे आम्हाला बेस जो पाया जो बनवला होता त्या पायावरतीच आज पण पोहोचवलं. जसं माझ्या मित्रांनी म्हटलं सन्मान की जे काही केलं ते ह्या शाळेनेच केलं, त्या पद्धतीने मी पण सांगू शकतो की म्हणजे तुम्हाला दररोज स्वतःशीच कॉम्पिटिशन ठेवायला पाहिजे की आज मी आहे त्याच्यापेक्षा अजून चांगले उद्या कसं असेल. तर तेवढंच तर मला ती अभिमानाची गोष्ट वाटते की मी पण त्या लेवललाच पोहोचलेलं आहे की जे म्हणतात की इंग्लिश मिडियम मध्येच गेल्यानंतर आपल्याला होतं तसं काही नसतं. तर आज पुण्यामध्ये मी 11 वर्ष झाली मी पुण्यामध्ये आहे आणि मॅनेजर म्हणून मी काम करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.